नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 1 मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजपासून आपण स्टॅटिक जीके हा पाठ पाहणार आहे. याची सिरीज चालू करतोय. स्टॅटिक जीके म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये आयोग किंवा इतर जे स्पर्धा परीक्षा आहेत किंवा इतर एक्झाम आहे त्या विविध एक्झाममध्ये हे क्वेश्चन डबल रिपीट झाले, तर ते क्वेश्चन आपण स्टडी म्हणून पाहतोय किंवा एक रिव्हिजन म्हणून पाहणार आहे. आता याची सिरीज असणार इथून पुढं. त्यापैकी पहिला पाठ पाहतोय आपण. पहिल्या पाठचा पहिला क्वेश्चन, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? या ठिकाणी काही विचारले आपल्याला. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी कुठे स्थापन झाली? सुरत. जे आन्सर आहे आपण रेडमध्ये या ठिकाणी हायलाईट केलं आहे. त्यानंतर दुसरा, श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे? तर कोणाशी संबंधित आहे? बाळशास्त्री जांभेकर. त्यानंतर तिसरा, रविवारी सरकारी कार्यालयाला सुट्टी देण्याची पद्धत भारतात कोणत्या गव्हर्नर जनरलने किंवा व्हाईसरॉयने सुरू केली होती? तर लॉर्ड हार्डिंग्स पहिला याच्या कार्यकाळामध्ये सुरू झाली होती. त्यानंतर चौथा क्वेश्चन, सायमन कमिशनचे भारतात आगमन कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाले होते? याच्यामध्ये जेम्स कोड दिले, आयर्विन दिला, विलिंग्टन दिले. यापैकी नाही. त्याचं उत्तर आहे समोर रेडमध्ये केलं आहे. लॉर्ड आयर्विनच्या काळामध्ये सायमन कमिशन भारतात आले होते किंवा कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात आलं होतं? लॉर्ड आयर्विनच्या. पुढचा क्वेश्चन पाचवा, भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? तर लॉर्ड कॉर्नवॉलिसला भारतीय सिव्हिल सेनेचा जनक म्हणलं आता, सिव्हिल सर्व्हिसचं म्हणा. सहावा पुढचा क्वेश्चन, अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीपैकी कोण होता? अकबर. ओके, मुघल याच्यातला महत्त्वपूर्ण शासक आहे. त्याच्या महसूल संस्थेचा प्रमुख खालीपैकी कोण होता? तो कोण होता? तोरडमल. विचारण्याची शक्यता आहे. पुढचा सातवा क्वेश्चन, अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठी जे प्रसिद्ध पुस्तक आहे ते कोणी सुरू केलं होतं? कोणतं पुस्तक आहे? अमर चित्रकथा. आणि कोणासाठी? ते लहान मुलांसाठीच आहे. कोणी सुरू केलं होतं? अनंत पाई यांनी सुरू केलं होतं. ओके. त्यानंतर पुढचा आठवा क्वेश्चन, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण आहेत? या ठिकाणी काय चाललं? वैयक्तिक सत्याग्रह. तर कुणी सुरू केलं होतं पहिले सत्याग्रह म्हणून? तर आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलं होतं. त्यानंतर हा क्वेश्चन तर ऑलरेडी रिपीट झालाच आहे. टिळक कंबाईनमध्ये सुद्धा आला होता. टिळक युगाचा अंत व गांधी युगाची सुरुवात असे मानता येईल ते वर्ष कोणतं? काय म्हणलं इथं? टिळक युगाचा अंत व गांधी युगाची सुरुवात असे मानता येईल ते वर्ष कोणतं होतं? 1920. त्यानंतर 10वा, महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी सुरू केला होता? भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी सुरू केला होता महात्मा गांधींनी? 1917 मध्ये. 11वा क्वेश्चन, महात्मा गांधी खालीपैकी राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? काय विचारलंय? महात्मा गांधींनी खालीपैकी एक राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर बेळगावला हे अधिवेशन भरलं होतं. त्यानंतर 12वा, इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 मध्ये डॅडॅश येथे भरले होते. कधीचं विचारलं? 1936चं विचारलंय. तर फैजपूर या ठिकाणी ते भरलं होतं. 13वा क्वेश्चन, आता मल्टी सेंटेन्समध्ये प्लासीच्या युद्ध संदर्भात खाली विधानावर विचार करायला विचारले आपल्याला. पहिले दिले, रॉबर्ट क्लाईव्हने प्लासी युद्धात सिराज विरुद्ध कंपनीचे सेनेचे नेतृत्व केले होते. त्यानंतर दुसरा, मीर जाफर सिराज उद्दौलाच्या सेनेचा सेनापती होता. तिसरं, युद्धानंतर मीर जाफरला बंगालचा नवाब बनवलं होतं. आता तिन्ही विधाने काय आहेत? सत्य आहेत. म्हणजे रॉबर्ट क्लाईव्हने प्लासीच्या युद्धामध्ये सिराज विरुद्ध कंपनीचे नेतृत्व केले होते, हे बरोबर आहे. मीर जाफर सिराज उद्दौलाच्या सेनेचा सेनापती होता सुरुवातीला प्लासीच्या युद्धामध्ये. तिसरं, युद्धानंतर मीर जाफरला बंगालचा नवाब बनवलं होतं. 14वा क्वेश्चन, महाराष्ट्र क्षेत्रफळानुसार कितव्या क्रमांकाचे राज्य? भारतामध्ये महाराष्ट्र एक राज्य आहे, त्या राज्यामध्ये जे क्षेत्रफळ आहे महाराष्ट्राचा ते कितव्या क्रमांकाचं ठरलं आहे किंवा कितव्या क्रमांकाच्या क्षेत्रफळाने राज्य ठरतं? तर तिसऱ्या. पुढचा क्वेश्चन 15वा, मांजरा पठार कुठल्या भागात आहे? मांजरा पठार कुठल्या भागात आहे? खानदेश पर्यायमध्ये दिले. दुसरं विदर्भ, तिसरं पश्चिम महाराष्ट्र, चौथं आहे मराठवाडा. तर मराठवाड्यामध्ये मांजरा पठार सापडतं. 16वा, कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आपल्या विचारलं काय? कोणतं अभयारण्य विचारलं या ठिकाणी? कर्नाळा. कोणत्या जिल्ह्यात विचारलंय? ते कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगडमध्ये आहे. रेडमध्ये तुम्हाला हायलाईट केलं या ठिकाणी. 17वा क्वेश्चन, कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी किंवा जे कोकण रेल्वे प्रकल्प आहे याच्यामध्ये जे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना झाली ती केव्हा झाली असं विचारलं. 1 एप्रिल 2012 हा क्वेश्चन विचारला आहे. पर्यायमध्ये 1980, 1985, 1990 आणि 1995. त्याची जी स्थापना झाली कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची ते 1990 मध्ये झाली होती. पुढचा 18वा क्वेश्चन, 1941 ते 1961 अशी 20 वर्षाची जी रस्ते बांधणी योजना आहे ती स्वातंत्र्यपूर्वी ठरवण्यात आली होती. त्या योजनेचे नाव काय आपल्याला विचारलं आहे? आता क्वेश्चन समजून घ्या. 1941 स्वातंत्र्यपूर्वीची घटना आहे किंवा वर्ष आहे. 1941 ते 1960 अशी 20 वर्षाची योजना होती, रस्तेसाठी होती. कशासाठी ती? रस्ते बांधणी, रस्त्यांसाठी ठरवण्यात आली. त्या योजनेचं नाव विचारलं आपल्याला. पर्यायमध्ये मुंबई योजना, दुसरं नागपूर योजना, तिसरं पुणे योजना, चौथं मुंबई पुणे योजना. त्याचं सहजिक उत्तर सर्वांना माहिती असेल, नागपूर योजना रस्ते बांधण्यासाठी करण्यात आली होती. पुढचा
कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्याच्या सहकार्यातून उभा राहिला आहे? आता ही सहजी की कोकण म्हणल्यावर पश्चिम भारताच्या साईडने येतो. या ठिकाणी महाराष्ट्र एक येतं. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ ह्या राज्यातून हा प्रकल्प जातो. गुजरातमधून जातो का? नाही. फक्त महाराष्ट्रापासून सुरुवात होऊन त्यानंतर गोवा, त्यानंतर कर्नाटक, त्यानंतर केरळ अशा भागातून कोकण रेल्वे प्रकल्प जातो. त्यानंतर पुढचा पर्वतीय वाऱ्यांना किंवा माउंटन वाईन म्हणलं जातं. चिनूक वारे हे कोणत्या विभागात म्हणतात? आता चिनूक एक नाव आहे, स्थानिक नाव. स्थानिक वाऱ्यापैकी चालले आपल्याला. एसटी पूर्व 2013 हा क्वेश्चन चालला आहे. तर चिनूक वारे कोणत्या ठिकाणी म्हणतात? अमेरिका आणि कॅनडा या भागामध्ये जे वारे वाहतात पर्वती वारे, तर त्यांना चिनूक वारे म्हटलं जातं. आता 21वा क्वेश्चन, पुढील वाक्य योग्यरित्या पूर्ण करायचे आहे. गोंडवाना हा एक मोठा भूभाग होता. त्या अंतर्गत असलेले भूभाग डॅश डॅश खालीपैकी विचारले आपल्याला. PSI पूर्व 2013 हा क्वेश्चन विचारला. या ठिकाणी काय विचारलं आहे? गोंडवाना खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि हा एक मोठा भूभाग होता. आता जे तुकडे झालेत खंडामध्ये, सुरुवातीला एकच भूभाग होता. आता जे तुकडे झाले त्यांची नावं सांगायची किंवा आता ते खंड सुद्धा म्हणून ओळखलं जातं. आता भारत आशियामध्ये येतो. नंतर ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका हे काय होते? गोंडवाना या भूभागाचेच एक पार्ट होता. त्यानंतर 22वा, भारतीय जनगणना 2011 नुसार लोकसंख्येच्या दशकीय वाढ सर्वात कमी झालेले राज्य कोणतं? 2011ची जनगणना विचारली. या ठिकाणी लोकसंख्येच्या दशकीय वाढ सर्वात कमी त्या ठिकाणी कमी झालं. तर याचं उत्तर आहे नागालँड. नागालँडमध्ये लोकसंख्येची दशकीय वाढ सर्वात कमी झालेलं राज्य होतं. पुढचा क्वेश्चन 23वा, 2011-12 हे वर्ष घाऊक किंमत निर्देशांक काढताना कोणाच्या शिफारशीतून स्वीकारण्यात आले होते? 2011-12 हे वर्ष नवीन घेण्यात आलं होतं. बेस इयर म्हणलं तर घाऊक किंमत निर्देशांक काढताना कोणाच्या शिफारशी घेतल्या होत्या? तर डॉक्टर सौमित्रा चौधरी कार्यगट होता, त्यांच्या स्वीकारल्या होत्या. ओके, हे समजून घ्या व्यवस्थित. त्यानंतर आता 2015 चालू आहे. 24वा, संसदेच्या एका वर्षात कमीत कमी किती अधिवेशने झाली पाहिजे? तर 2. किती? संसदेचे एका वर्षात कमीत कमी किती अधिवेशने झाली पाहिजे? 2 झाली पाहिजे कमीत कमी. 25वा, वित्त आयोग खालीपैकी कोणत्या अनुच्छेदशी संबंधित आहे? क्वेश्चन पुन्हा एकदा का? वित्त आयोग विचारले या ठिकाणी. आणि कोणत्या अनुच्छेद म्हणजे आर्टिकलशी संबंधित आहे? जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे त्यांच्या आर्टिकलशी संबंधित विचारले आपल्याला. तर आर्टिकल 280 किंवा अनुच्छेद 280 संबंधी वित्त आयोग आहे. त्यानंतर 26वा, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? स्थानिक स्वराज्य संस्था महिलांना 33% आरक्षण देणारं भारतातील पहिले राज्य कोणतं? पर्यायमध्ये मेघालय, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू. रेडमध्ये जिल्ह्याचे पाठ ते महाराष्ट्र. ते महाराष्ट्रामध्ये स्थानिक जे स्वराज्य संस्था आहे तर महिलांना 33% आरक्षण दिलं होतं आणि देशातील पहिलं राज्य ठरलं होतं. 27वा, राज्य व लोकसभेच्या जागा यात बरोबर जोड्या ओळखायला सांगितल्यात. आता याच्यामध्ये बरोबर जोडी ओळखायला सांगितली. उत्तर प्रदेश 80 दिले, महाराष्ट्रात 48 दिले, तिसरं पश्चिम बंगाल 42, चौथा आहे बिहार. राज्य व लोकसभेच्या जागा. ओके, एक राज्य दिलं आहे किंवा राज्य दिलेत आणि लोकसभेच्या जागा किती त्या राज्यातून जातात लोकसभेमध्ये? तर वरील सर्व हे काय म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा आहेत, महाराष्ट्रामध्ये 48 आहेत, पश्चिम बंगालमध्ये 42 आणि बिहारमध्ये 40 हे जागा आहेत. नंतर 29वा क्वेश्चन, रक्तात असणाऱ्या प्रथिनांना काय म्हटलं जातं? ब्लडमध्ये जे प्रथिने आहेत प्रोटीन्स त्यांना काय म्हटलं जातं? फायब्रिनोजिन. त्यानंतर 29वा, जसे की व्याघ्र प्रकल्प किंवा प्रोजेक्ट टायगर म्हणलं तर हा 1973 मध्ये सुरू करण्यात आला होता. त्याचप्रमाणे कस्तुरी हरिण प्रकल्प म्हणजे मस्क डिअर प्रोजेक्ट म्हणलं तर कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता? तर 1974 मध्ये हा मस्क डिअर प्रोजेक्ट किंवा कस्तुरी हरिण प्रकल्प सुरू करण्यात आला होता. आणि जो टायगर प्रोजेक्ट आहे किंवा प्रोजेक्ट टायगर म्हणलं तर हा 1973 मध्ये सुरू करण्यात आला होता. 30वा क्वेश्चन, क्लाउडेड लिओपार्ड नॅशनल पार्क इज लोकेटेड इन विच स्टेट? ओके, किंवा ढगाळ बिबट्या राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? क्वेश्चन समजला. क्लाउडेड लिओपार्ड ढगाळ बिबट्या नॅशनल पार्क विचारलं या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये लोकेटेड आहे किंवा कोणत्या राज्यात आहे? तर त्रिपुरामध्ये ढगाळ बिबट्या राष्ट्रीय उद्यान किंवा क्लाउडेड लिओपार्ड नॅशनल पार्क त्या ठिकाणी आहे. क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. ओके, तर मित्रांनो स्टॅटिक जीकेचे आपण 30 क्वेश्चन पाहिले आजच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या पार्टमध्ये आपण जास्तीत जास्त क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या व्हिडिओबाबत किंवा या स्टॅटिक जीकेबाबत तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं चॅनलला सबस्क्राईब करून टाका. थँक्यू.